नंतर मग संतोष खुसपे त्याच्यामध्ये काम करतायत. अनेक जण श्री श्री रविशंकरच्या बरोबर ना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून समाजामध्ये काम करायचा प्रयत्न करतायत. तिथे योगा पण शिकवला जातो, तिथे प्राणायाम ध्यान पण शिकवलं जातं आणि समाजामध्ये काम पण मोठ्या प्रमाणात तो संप्रदाय करतो आहे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे. सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण विकासामध्ये जसं दिंडोरी प्रणित आपलं जे काही सेंटर आहे दिंडोरी प्रणित नाशिकचं, त्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतात. उद्देश हा सुद्धा ग्रामविकास पण त्याच्यातला एक मुख्य उद्देश आहे. नाशिकमध्ये दरवर्षी दिंडोरी प्रणित साई समर्थ केंद्राच्या वतीनं मोठं ग्रामविकासाचं एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं आणि त्या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची चर्चासत्र विविध विषयावर तिथे होत असतात. आणि म्हणून समाजामध्ये बदल घडवण्याचं, समाज सुधारण्याचं काम करता करता व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी ह्या सगळे केंद्र काम करतायत. एका निढळसारख्या गावामध्ये हे 4 मोठे केंद्र होत आहेत. 3 ऑलरेडी कार्यरत आहेत आणि तुम्ही तर आता त्याचा मंदिरच बांधायला लागला आहे. स्वामी समर्थांचं मंदिर बांधून या भूमीमध्ये आपण हे सगळं आता उभं करताय. मला आठवतं 2 वर्षापूर्वी जेव्हा आपण सुरुवात करायचा प्रयत्न केला, हरीशनी पहिल्यांदाच 20 गुंठ्याची जमीन दान करून टाकली पहिल्या दिवशी. तेव्हा आम्हाला सगळ्यालाच काही कळालं नाही की नक्की काय हरीश करायला लागलेला आहे. बरोबर आहे ना. पण हरीश कधीपासून स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणित परमपूज्य मोरे दादांच्या सहवासात आले आणि कधीपासून ही दीक्षा त्यांनी घेतली आम्हाला माहिती नाही. परंतु आता 2 वर्षापूर्वी आपण विचार मांडला, 20 गुंठे जमीन हरीशने दिली. ते लगेच उभं राहणं शक्य नव्हतं म्हणून आपण महादेव मंदिरामध्ये गेले 2 वर्ष हा केंद्र चालवत आहात. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या मनातलं, आमच्या सगळ्यांच्या मनातलं केंद्र या ठिकाणी सुरू होतं आहे. त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि म्हणून निरळच्या भूमीमध्ये नक्की काहीतरी आहे की म्हणून हे सगळे संप्रदाय इथे येत आहेत, सेटल होत आहेत आणि तुमच्या माध्यमातून गावामधलाच नव्हे तर परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा अध्यात्माचा प्रचार करण्याचं कार्य आपल्या सगळ्यांच्या मार्फत होतं.